అయితే शेतकऱ्यांचे संवाद साप्ताहिक बँक ऑफ इंडिया पुणे ब्रँच आपल्या आणि गोष्ट घेवची आमची म्हणजे जी आसा वेलकम एड्रेस टू बी डिलिवर्ड बाय द बँक ऑफ इंडिया फॉलोइंग बाय टू देयर ऑफिसर एज द केस मे बी हांव बँक ऑफ इंडिया सांगता की तुमी स्वागताचे उतराक तयार 7 सप्टेंबरला बँक ऑफ इंडिया आमचा 117वा वाढदिवस आहे आणि त्याच संदर्भात आम्ही हा कॅम्प पण ऑर्गनाईज केला होता, जेणेकरून आपले KCC सॅच्युरेशन जे CM सरांचं इन्स्ट्रक्शन आहे की प्रत्येक भागामध्ये आपले जे शेतकरी आहेत त्यांना ते प्रत्येक कर्जाचा या बँकचे जे प्रोडक्ट्स असतात, ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स असतात, त्या संदर्भात त्यांना ते नॉलेज मिळालं पाहिजे. त्या संदर्भात आम्ही आज कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे आणि रिस्पेक्टेड ऑल मेंबर्स प्रेझेंट ॲट डायस, सरपंच सर, गोविंद शिगावकर सर, अश्विनी मॅम, सदानंद बांदेकर सर आणि आपले झेडो ॲग्रिकल्चर ऑफिसर कृष्णा गाव सर आणि आमचे बँक ऑफ इंडिया पणजीवरनं आलेले सिनियर मॅनेजर पवन कुलकर्णी सर आज इथे उपस्थित आहे. आज बरेच मला एक 3 महिने झाले बँक ऑफ इंडिया जॉईन करून आणि बरेचसे लोक माझ्याकडे उद्देश असते की मी माझ्याकडनं जे बँकेचे प्रोडक्ट्स आहेत ते तुमच्यापर्यंत डिलिव्हर करू आणि प्रत्येक जे शेतकरी म्हणा या अदर बँक प्रोडक्ट्स पण असतात त्यांच्या संदर्भात लोक येतात माझ्याकडे की सर असं आहे तसं आहे. मी माझ्या लेवलनी बरेचसे प्रयत्न करायचा हेल्प केली म्हणजे ट्राय केला आहे आणि मी बघितलं आहे लोकांना त्या गोष्टींचा फायदा पण झालेला आहे. नरेश सर पण ॲग्री करतील की 1 महिना आधी सरांना पण काही ॲग्रिकल्चर अंडर त्यांना एक आपण फायनान्शियल एक आठवडा 10 दिवसाआधी ॲग्रिकल्चर ऑफिसमध्ये आमचं मिटिंग झालेलं, त्यामध्ये पण डॉक्युमेंट संदर्भात आम्ही डिस्कस केलेलं. जसे सर आता म्हणत होते की बरेचसे डॉक्युमेंट असतात जे आमच्याकडे नसतात आणि बँक मागणी करते त्या डॉक्युमेंटची की हे आणा ते आणा. पण आम्हाला पण असं वाटते की शेतकऱ्यांना प्रत्येक जे गव्हर्नमेंटचे लाभ आहेत ते मिळाले पाहिजे. पण काही असे कागदपत्र असतात जे आज कृष्णा सर, पवन सर तुम्हाला सांगतील. तर आज फार दिवसानंतर बँक, ॲग्रिकल्चर ऑफिसर आणि आपले गावातले मुख्य जे माणसं आहेत ते सर्व आज प्रेझेंट आहेत. तर ज्यांना जे प्रश्न आहे ज्यांच्या मनात जे आहे ते सर्वांना विचारू शकतात आणि हेल्दी डिस्कशन होईल, सर्वांना या कॅम्पचा लाभ होईल अशी माझी विनंती आहे. मी सर्व आमची योजना जी आसा हे आता प्रधानमंत्री जीवन विमा योजना हे आमचे मुख्यमंत्री आहेत म्हणजे ही स्कीम जी आसा ती सगळ्यांनी करची अशें त्यांचे म्हणणें आसा आणि ते प्रमाणे ही स्कीम सगळ्यांनी करची. म्हयन्याक आमचे थोडेच पयशे ते भरपाक जाय आणि ते स्कीम तुमी सगळे तुमच्या हातीन ते आसा ते तुमी ते वाचा हेचेर. आणि तशेंच आमचे पंचायतीन आमचे लागतले तशें सुद्दां आमच्या पंचायतीच्या वतीन आमचे कडेन जर कितें जर तुमकां कितें बेनिफीट आनी कितें जर करपाक जाय जाल्यार आमचे बॉडी कडेन डिस्कस करून ते सामान्य लोकांक आनी सामान्य शेतकऱ्याक कित्याक आमी शेतकऱ्याचे आमी लोक आसा कोण जाल्यार कोण म्हणजे जाल्यार पीक करून तयार करून आमी जगपाचे आमी ग्रामीण भागाचे लोक आसा तेन्ना आमी हे जी शेताची जावं कधी भाजयेची लागवड करपाची जे कितें कामां आमी शेतकऱ्याची आमी आमकां सगळ्यांक खबर आसा ह्यो जाल्यो तेन्ना हे सगळें करता आसतना जर खंय बेनिफीट बँके कडेन जर आमचे कडल्यान पंचायती थ्रू पंचायतीक जर तुमकां हेल्प कितें करपाक जाय पंचायतीन जर कितें बाबा तेका ते दिवपाक जाय जाल्यार ते आमचे कडेन दिवपाक जाता काय कितें हेजो विचार करून आमी जर दिवपाक शकता जाल्यार आमी ते अवश्य शेतकऱ्यांक दिवपाक आमचे सगळे आसतले. कित्याक सगळेच बाबतींत सगळेच सिरियसीक आसना. थोड्याक ते शेत करून ते काम करचेच पडटा आनी तेजेर डिपेंड आसपी लोक आमचे पंचायतीक चडशे लोक ते पंचायतीन आसा. आनी हेच माध्यमांतल्यान जर उलोवपाचें जालें जाल्यार आमी एक पंचायत बॉडी आनी ॲग्रिकल्चर झोनाचे सगळे ऑफिसर आनी थ्रू आमी दीस अशें परत एक दीस मिटींग घेवया जाणे करून तेंचे कडल्यान कितें आसा तें कळटलें आनी आमचें काम कितें आनी आमचे पंचायतीचे तेका आमकां कितें बेनिफीट कशें बेनिफीट दिवपाक शकता हे ते दिसाक जर जालें जाल्यार आमी ते बेनिफीट तुमच्या लोकां मदें सगळे कडेन पावोवंक शकतले अशी एक आस्त बाळगता. आनी
तुम्ही म्हाका हे सगळे शेतकरी आसा हे म्हज्या मिस्टरा कडल्यान सदांच आयकताले तुमचे प्रॉब्लम्स कितें तो फाटले 5 वर्सां पंच आसले आनी सदांच आमचे डिस्कशन आसतालें की शेतकारांक अशे प्रॉब्लम आसा आनी आयज खरें ते कितें स्किमी आसा हें आसा म्हाका अनुभवपाक मेळ्ळें हेंच्या प्रोग्रामा थ्रू तेन्ना हांव तेंचे खरेंच थँक्यू म्हणटे तुम्हाला की मला इकडे तुम्ही बोलवलं आणि शेतकरी आमी म्हणटा शेतकरी हो सगळ्यांक तशी म्हण आसा शेतकरी समज शेत कसलें जाल्यार सगळ्या लोकांक जेवपाक मेळटलें आमी सगळे घेवपाक शकता पयशे आसून पूण जर शेतकरी शेत करना पिकयना जाल्यार आमकां सगळें आसूनय फुकट जातलें आमी कोवीड टायमार अनुभवला सगळ्यांनी तर कशें आमी जेवणा खातीर आनी हाज्या खातीर हें करताले घरान सगळें आसलें पूण तांदूळ ना म्हणटकूच खंय तरी दुकान उगडलें की सगळे लोक धांवताले तेन्ना आमकां शेतकऱ्यांचें म्हत्व त्या टायमार कळ्ळें आनी शेतकऱ्यांक खरेंच इतले आमी म्हणटा म्हणजे सगळे जाण शेतकरी हे देवा भशेन अशें म्हणटा जे शेत पिकयता जे आमकां पोटाक दिता पूण तांकां खरेंच तो मान मेळटा काय ना हें एक प्रश्नचिन्ह आसा आनी खुबशे शेतकऱ्यांक कडेन आतां हेंच्यांनी भाऊन सांगलें तशें जमनीचे प्रॉब्लम आसा आमी सुद्दां हांवें जर टिचर आमी खूब त्रास आमी अशे शेतकऱ्यांक आमकां भुरग्यांक व्हरचें पडटा तेन्ना आमी पळयता की लोक सांगता जमीन कसता पूण आमच्या नांवार ना कोणाच्या तरी भाटकाराच्या नांवार आसा आमकां कांय सबसिडीज मेळना हें तें सो हे अशी शिबिरां तुमकां इन्फॉर्मेशन म्हायती मेळपा खातीर खूब गरजेची आसा जे बँक ऑफ इंडियन इनिशिएटीव घेवन ते शिबीर म्हणजे एक ट्रेनिंग वर्कशॉप टायप आयोजन केलां ते खरेंच बरें आसा तातूंतल्यान तुमी खुबश्यो सबसिडीज आमकां खबर आसता पूण एक्झॅक्ट ताका कितें प्रोसिजर आसता तो खबर ना कोण तरी सांगता जाणा म्हणजे अशें अशें मेळटा पूण एक्झॅक्ट प्रोसिजर कोण सांगना सो हांगा आमचे जे ऑफिसर आसा एग्रीकल्चर ऑफिसर ते तुमकां बरें मार्गदर्शन करतले आनी तुमी ह्या शिबिराचो चडांत चड लाभ घेतले अशें आशा बाळगता त्याने हे कागदपत्र हाड म्हणला आम्ही जर वेस्टर्न घाटार राहणारे लोक आम्ही वेस्टर्न घाटार राहणारे लोक आमच्याकडे 40-45 पॉईंट मुक्त जाय म्हणून आमच्याकडे जमनी आसा त्यो जमनी आसा त्यो सरकारी एक ग्रांट केल्ली आसा वायल्ड लायफ आपण म्हणटा फॉरेस्ट रेव्हेन्यू फॉरेस्ट डिपार्टमेंट आपण म्हणटा तुजे कडेन ते जर कागदपत्र ना जाल्यार बँक मॅनेजर म्हणटा आय एम ओनली द सर्वंट आपले फक्त बँकेचो सेवक आसा तेन्ना म्हाजी नोकरी वयतली तूं अमके कागदपत्र हाड तेवढ्या ती खेती माकड लागता जनावर लागता तेजेर काय कोणाचो कंट्रोल ना तुका मारपाक आर्म दिला पण त्या आर्माचे लायसन काडटलो जाल्यार लाख दंडावळी आनी कोण मारतो त्या जनावरांक एक वयल्यान ही खेती माकडां आमचे कडेन सामकी माती भरवून आमचो सगळो वावर करता आसतना एक चिकू म्हणनासतना एक पेर म्हणनासतना एक मस्काचें झाड म्हणनासतना एक पपायेचें गोळ म्हणनासतना आमी तुजे कडेन हे जी पळय जनावर आसा ती शेतकऱ्याचे सामके हातकोडे सुद्दां भायर काडपाक लागल्या आनी दुसरे वयल्यान जेन्ना आमी पालो मागपाक वयता बँकेचे दार ह्या स्कीम आसा सरकारच्या विश्वास स्कीम आसा कागदपत्राचे जंजाळांत आमी सापडटा आनी अशे तरेन मागीर रेट ऑफ इंट्रेस्ट मागीर जायते पीक कर्ज मागीर किसान क्रेडीट कार्डा सकयली कर्ज मागीर किसान क्रेडीट कार्डा सकयली कर्ज नासतना तें जर जावना जाल्यार सरकारी कागदपत्र ऑफिशियल डॉक्युमेंट ऑफ द लँड तो हाड म्हणलो की आमचे कडेन ती मालमत्तेची कागदपत्र आसना आमचे कडेन आसता ती गोंय स्वतंत्र जमीन आसता म्हाजे कडेन ती एनक्रोचमेंट आसपाक शकता कदाचित ती ग्रँट जाल्ली आसपाक शकना ग्रँट आसपाक जाली जाल्यार बरें आसा सो अश्यो कितल्योश्योच कागाळी आसा गांवकारा कडेन ह्यो कागाळी आसा की तुका 2000 पर्यंत स्क्वेअर मिटराची जमीन तुजे नांवाचेर ना जाल्यार कृषी कार्ड एप्लाय करपाक तुका मेळना मागीर ती कम्युनिटी फार्मींग कर मागीर कम्युनिटी फार्मिंगान 10 लोक एकठांय येवपाचे क्लस्टर ऑफ द ग्रुप एकठांय येवपाचे अशे असंख्य जंजाळात आमी शेतकामती सापडल्या सो आमचें म्हणणें आसा अशें वी जस्ट टेबल आवर डिफिकल्टीज that we are the farmers, we are cultivating the land, we are having the land since ancestor or since the liberation of the Goa. The crop is here. You can see, you can inspect the crop. तुम्ही या फळ्या पिकाची पळवणी करा आणि ह्याच्या पलीकडे तुम्ही कागदपत्र जर मागता जाल्यार ते माझ्याकडे ना आय हेल्पलेस माझ्याकडे हाती ना पाय ना हांव मातयेकडे उलयता तें पळय तूं हांव मातयेकडे उलयता हांव मातयेंतल्यान कसता हांव मातयेंतल्यान बोती काडटा तें पळोवन बँकेच्या प्रशासनान एडमिनिस्ट्रेटिव्ह planning of the bank should come to a conclusion where the farmer is actually cultivating the land, where the land is in his possession, where the land is in his enjoyment. And if you are satisfied with the physical inspection, the report of the physical inspection should be considered by the lead bank. If at all that margin is going ahead, आणि जर तूं म्हाजे कडेन शेताक येयलो शेताक कडेन तुवें पळोवणी केली म्हाजे कडेन जमीन आसल्या तुवें पळयलें हांव पीक काडटा तें तुवें पळयलें पूण
म्हाका न अडकयता ती तुजे प्रत्यक्ष बँकेचे मॅनेजराचे रिपोर्टाचेर तशी जी बापूय बँक आसा लीड बँक आसा किंवा लीड ऑफिसर जे पळय आसा तांणी म्हाजी केस कन्सिडर करची आनी थंय म्हाका आर्थीक पालो दिवपा कडेन किंवा अनुमानपाक जायना तापयोवपाक जायना भिवपाक जायना तेच खातीर एखादो दुसरो दोन विटनेस करता किंवा टायर करता ज्यो तुमची फॅसिलिटी आसा दॅट शूड बी त्यो आसपाक जाय पूण आसपाक जाय म्हणटा आसतना म्हाका त्रास आता बंद पडले ह्या वर्सा गेला न्हू सगळी बंद पडला आणि गोंय राज्यांत विविध सबसिडी आनी स्किमी आसा 190 स्किमी आसा गव्हर्मेंट ऑफ गोवाच्यो एग्रीकल्चर डिपार्टमेंटाच्यो ह्यो सगळ्यो शेतकाऱ्यांक खबर आसना मोजकत खबर आसता वीट कटर मेळटा आपल्याक खंय तरी मशीन घेवपाक मेळटा किंवा काजूचे सपोर्ट प्रायस मेळटा शेत लावपाक ते भात बियो मेळटा थोड्यो सबसिडी अश्यो आसता की तुमकां नकळत तुमकां मेळटा एक्झाम्पल बागायतदारान जर तुमी बियाणे घेवपाक वचत शेतान हेचे जाल्यार तुमकां थंय 50% सबसिडी मेळटा ती डायरेक्ट गव्हर्मेंट थंयसर सबसिडीचेरूच दवरता अश्यो विविध सबसिडी गव्हर्मेंटा कडेन अवेलेबल आसा आतां हितून मुद्दो कितें जाता की गेल्या 2013 पासून एग्रीकल्चर डिपार्टमेंटान कृषी कार्ड हो उपक्रम हाडलो कृषी कार्ड हो उपक्रम कित्याक हाडलो की परत प्रत्येक फॉर्म प्रत्येक एप्लिकेशनाक डॉक्युमेंटेशन दिवपाची गरज ना डॉक्युमेंटेशन म्हणजे कितें एक 14 उतारो परत दिवपाची गरज ना आधार कार्ड तुजें परत दिवपाची गरज ना बँकेचो डॉक्युमेंट तुका परत दिवपाची गरज ना म्हणून कृषी कार्ड करून एकदाच तुजें डॉक्युमेंट घेवन तुका एक कृषी कार्ड दितलें नांव नंबर दितले म्हणजे की तूं शेतकार रेकॉग्नायज जालो आमच्या झोनासून किंवा गोंयचो शेतकार ह्या हितून आमी कृषी कार्ड दिलें सो आतां कितें जालां की कृषी कार्ड एक कंपल्सरी डॉक्युमेंट जाला खंयची स्कीम जर घेतलो एग्रीकल्चर डिपार्टमेंटाची कृषी कार्ड एक कंपल्सरी जाला तुजे कडेन कृषी कार्ड आसा जमीन आसा जाल्यार तुका ती सवलत मेळटा जशें नरेश बाबा म्हटलें की आमकां 2000 कमीत कमी जाय जागा कृषी कार्ड करपाक ते नरेश बाबाक सांगूंक सोदता की कमीत कमी आमी 500 स्क्वेअर मिटराचें कृषी कार्ड करूं शकता जर तुजे कडेन शेत आसा किंवा भाजी रोयता जाल्यार 500 स्क्वेअर मिटर जागा आसली जाल्यार तुका कृषी कार्ड करपाक मेळटा आनी 2000 ही कित्याक जाय 2000 सुद्दां पयलीं आहली आतां तेजें लिमीट कमी करून 1250 स्क्वेअर मिटर केल्या खंयची सबसिडी जर घेतलो जाल्यार गव्हर्मेंटाची जी 2000 आसली ती आतां 1250 स्क्वेअर मिटर जाली कित्याक आमचे शेतकार अशे आसा गोंय सारक्या राज्यांत की तेंच्या कडेन व्हडल्यो जमिनी ना 500 स्क्वेअर मिटर 1000 स्क्वेअर मिटर 2000 स्क्वेअर मिटर अशेंच आसा आनी जे मोठे शेतकार आसा तेंच्या कडेन जास्त आसा नांवां ते आजेचे आसूं पणजाचे आसूं बापाचे आसूं जर कोण लिगल हेर आसा तेजो जाल्यार तो कृषी कार्ड करून घेवं शकता फक्त कितें आसा 4 जाण चेडे आसा जाल्यार वांगडाच एकूच जागा आपूण पळयता म्हणून सगळी जागा पळोवन पळयता म्हणून दाखोवं नाका कित्याक बाकी 3 जाण उरता तांकां काय मागीर मेळना ते 2 जाण ब्लॉक जाता सो आपल्या भितून वेवस्थीत तेजो वांटो घालून कृषी कार्ड करचें म्हणजे सगळ्याक 2 जाणांकूय तेजो फायदो मेळटा कित्याक लेटेस्ट आतां म्हाका सकाळच्यान 2 जाण येयले गोंयचेच सांगता 2 जाण येयले मेवण्यान गेला आपल्याक करपाक मेळना एक म्हणटा आपल्या चलत भावाक गेला त्याच कृषी कार्ड आपल्याक कित्याक मेळना 2 जाणांनी केला आतां हांव कसो ताका सांगतलो तूं तुजो बाबा कोण तरी आसा म्हूण हांव सांगतलो हांव सांगना बाबा वळखूंक शकता ताका वळखता तुजो कोण तरी भाव आसा किंवा तुजो कोण आनी इलिगल आहे हांव सांगूंक शकना जो पर्यंत तूं आपलो एफिडेविट बरोवन दिता की हांव ही जमीन हांव पळयता तेज्या भाटसून आपूण एकटोच तेजो जाल्यार हांव हय म्हणटलो न्हू कित्याक तूं स्टॅम्प पेपरार बरोवन दिता किंवा तूं कितें तरी मारता की आपूण स्वता सांगता म्हणून तूं हांव ती तो पर्यंत सांगूंक शकना जो पर्यंत दुसरो कोण तरी मनीस त्या सर्वे नंबराचेर एप्लाय करपाक येता मागीर जाता झगडी आपल्याक दिना ताका दिल्या आपल्याक दिना म्हणून तुका कितें सांगता की सगळे जाण मेळोन जर डेवलप करीत जमीन आपली तुमकां फायदो जातलो आनी तुमची एग्रीकल्चराचें हें सुद्दां वाडटलें अकाउंटान क्रेडीट कर पैसे जमा कर हातूंत व्हडलीशी फॉर्मेलिटी कांय ना जस्ट बँकेन वचप तुमचो बँकेचो अकाउंट आसतलो त्या अकाउंटान वचून एप्लिकेशन भरप फॉर्म फील करप बँक मागीर तुमची स्कीम आहा ती एक्टिवेट करतली घरात फक्त सांगून दवरप हांवें ती स्कीम एक्टिवेट केला घरान आनी कोण आसा तुमचे फॅमिली मेंबर 18 ते 70 वर्सां भितर ती स्कीम घेवंक शकता सपोज डेथ जाली जाल्यार एक डेथ सर्टिफिकेट जाय पडटलें जेन्ना एक्सिडेंट जाता तेन्ना एक पुलीस रिपोर्ट आसता पंचनामा म्हणटा ती पंचनामा कॉपी जाय पडटली आनी मागीर जेन्ना बॉडी हॉस्पिटलान वता ते पोस्टमॉर्टम रिपोर्ट आसता ते 3 रिपोर्ट जाय पडटा क्लेम सेटल करपाक आनी तुमच्या नॉमिनीचे अकाउंट डिटेल्स धाडटकच एक 2 म्हयन्या भितर तुमच्या नॉमिनीच्या अकाउंटान पैसे क्रेडीट जाता आमी खुबशे
क्रेडिट केला खूप म्हाका दिसता आमी भरपूरशे डेथ क्लेम सेटल केला केन्ना कोणाक प्रॉब्लेम जावना डॉक्युमेंट सपोज तुमचे आसात 2 महिन्या भितर नॉमिनीच्या अकाउंटान 2 लाख रुपये क्रेडिट जाता सपोज डेथ जावना एक हात पाय एक दोळो सपोज गेलो जाल्यार तुमकां 1 लाख रुपये गव्हर्मेंट दिता फक्त डॉक्टर कडल्यान सर्टिफिकेट जाय की तुमकां डिसेबिलिटी आयली म्हणून एक हात गेलो एक पाय गेलो दोळो गेलो जाल्यार 1 लाख रुपये मेळटले ही आसा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना तुमकां वर्साक फक्त 20 रुपये व्हरपाक जाय ते तुमी अकाउंटान दवरप तुमच्या बुकार दवरप वर्सान वर्सा प्रत्येक मे म्हयन्यान बँक डेबीट करतली म्हणजे तुमचे पयशे एक वजा करून गव्हर्मेंटाक धाडटले ही जाली प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना दुसरी आसता ती प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना हेतून कशें आसा तुमकां एज आसपाक जाय 18 ते 50 कसली डेथ जावं नॉर्मल नॅचरल डेथ जावं हार्ट अटॅक आयलो आनी कितें कोरोनान मेलो जाल्यार 2 लाख रुपये तुमकां गव्हर्मेंट तुमकां नॉमिनीच्या अकाउंटान क्रेडीट करतले प्रोसिजर सेम फक्त हांगा कितें तुमकां पोस्टमॉर्टम आनी बाकीचे पुलीस रिपोर्ट दिवपाची गरज ना नॉर्मल तुमी डेथ जाली डेथ सर्टिफिकेट जाय पडटलें नॉमिनीचो अकाउंट डिटेल्स जाय पडटले नॉमिनीची KYC पॅन कार्ड आधार कार्ड जाय पडटलें फॉर्माक अटॅच करप आनी पेन्शन व्हरून दिवप मॅनेजराक एक 2 महिन्या भितर तुमच्या अकाउंटान 2 लाख रुपये सपोज तुमचे कडेन दोनूय स्किमी आसात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आनी एक्सिडेंटल डेथ जाले जाल्यार हांगाय तुमकां 2 लाख रुपये मेळटले दुसऱ्या स्किमीन 2 लाख मेळटले सो 4 लाख रुपये मेळटले आतां तुमी पळयला कोरोनान खूब जाणांची डेथ जाली जे 18 ते 50 भितर कोणी पॉलिसी घेतला तांकां पयशे मेळ्ळे म्हणून म्हणटाले 2 लाख थोड्यांक दिसता अशें फायदो ना पॉलिसीचो पण अशा टायमार तुमी तुमच्या हातान काय आसना कोरोना आयलो खूब जाण मेले खूब जाणांचे घरान कोण कमवतो आसलो तो एक्सपायर जालो फॅमिलीन सफर केले पण सपोज अशी कोणाची पॉलिसी असली जाल्यार 2 लाख मेळत जाल्यार एटलीस्ट लायफ टायम हेल्प करू शकना पण थोडे दीस तरी काढू शकता बँकेन सो ही 2 स्किमी आसा तिसरी स्कीम आहा ती अटल पेन्शन योजना अटल पेन्शन योजना गोंयांत चड चलना कित्याक गोवा गव्हर्मेंट सेम स्कीम दिता DSS स्कीम पण ही अटल पेन्शन योजना आसा सपोज कोण गोवन ना तुमच्या भितर तुमचे कोण रिलेटीव आसतले गोवन ना जाल्यार तुमी 18 ते 40 वर्सां भितर जे कोण आसा ते अटल पेन्शन योजना घेवंक शकता एजी प्रमाणे म्हयन्याक ताचो हप्तो येता त्या म्हयन्याक हप्तो भरप बँकेन अकाउंटान तुमी पयशे दवरप आपोआप डेबीट जातलो आनी आमी गव्हर्मेंटाक ट्रान्सफर करता ती फंड सो ही अटल पेन्शन योजना 60 वर्सां जातकच तुमकां पेन्शन स्टार्ट जाता तेजे 5 स्लॅब आसता 1000 2000 3000 4000 आनी 5000 तुम्ही म्हणटले 60 वर्सां उपरांत 5000 कितें मेळटलें कांय ना तर एटलीस्ट तुमकां मेडिसीन तुमी गोळ्यो तरी मेळटले कितें तरी तुमी घरा हाडून कितें तरी म्हयन्याचेर हे तरी रेशन तरी भरूंक शकता इतलें तरी तुमी करूंक शकता आफ्टर 60 इयर्स म्हणजे तुमी म्हणना तुमी म्हाका सगळे 60 फुडें आसतले पण घरान तुमच्या कोण आसा रिलेटीव आसतले तांकां तुमी स्किमी सांगू शकता सो हे 3 स्किमी आसा हे सेंट्रल गव्हर्मेंट स्कीम आसा प्रधानमंत्रीच्यो स्किमी आमी बँक एजन्सी आसा आमकां 1 रुपयाचो फायदो ना भितर आमी जस्ट एजन्सी आसा तुमच्या आणि गव्हर्मेंटाच्या मदीं सो गव्हर्मेंटा कडल्यान कितें स्कीम येता आमी ती पास ऑन करता फक्त तुमचो बँकेचो बूक आसपाक जाय एकच कंडिशन हे जालें तुमचे सोशल सिक्युरिटी स्कीम दुसरी एक आसा तेका तुमी किसान क्रेडीट कार्ड म्हणून आयकलां आसतलें किसान क्रेडीट कार्ड दोनी डिफरंट कृषी कार्ड हो डॉक्युमेंट जालो किसान क्रेडीट कार्ड हे लोन जालें खूब जाणांक दिसता किसान क्रेडीट कार्ड म्हणजे म्हाका कृषी कार्ड कसो तुम्ही कन्फ्यूज जाऊ नका की कृषी कार्ड तुमचो लँड 1/14 आसा पळय ताजे डिटेल्स तुमकां कृषी कार्डाचेर आसतले किसान क्रेडीट कार्ड हे लोन सो किसान क्रेडीट कार्ड आसा ते तुमकां विदाउट कोलेटरल सिक्युरिटी 1,60,000 दिवं शकता बँक 1,60,000 वयर सपोज तुमची अमावंट गेली जाल्यार बँकेक तुमकां कोलेटरल सिक्युरिटी दिवची पडटा हो RBIचो रूल सगळ्या बँकेक सेम रूल आतां हेची एलिजिबिलिटी कशी आसता आतां सपोज तुमी गोवा स्टेट धरलें गोवा राज्य म्हाका हे सांगा 90% लोकांच्यो जमनी आसा ते अपडेटेड ना आज्याच्या पंड्याच्या नांवार जमनी नांव आसा नातू पंडू रोयता आतां पण त्याच्या नांवार कांय ना सो गोवा गव्हर्मेंट कितें करता की एक कृषी कार्ड डॉक्युमेंट इशू करता तुमकां कृष्णा सरान सांगलें सो कृषी कार्ड जेन्ना डॉक्युमेंट इशू जाता त्या आमी डॉक्युमेंटाच्या बेसिसाचेर किसान क्रेडीट कार्ड दिता फक्त एकच कंडिशन आसता आमी फार्मरा कडल्यान एक एफिडेवीट घेता की म्हाजी जी जमीन आसा ती म्हाज्या आज्याच्या नांवार बापूच्या नांवार कोणाच्या आसा ती आमी गोवा गव्हर्मेंटान आमकां ऑथरायज केला कृषी कार्ड दिवन आनी आमी हो एरिया रोयता सो हे घेवन तुमी बँकेन सबमीट करून 1,60,000 पर्यंत किसान क्रेडीट कार्ड घेवं शकता 1,60,000 म्हणजे 1,60,000 एट अ टायम मेळना आतां तुमचे सपोज जागो 2च झाडां आसा काजीची आनी तुमी 1,60,000 दोना खातीर वता तशें मेळचें ना
कृष्णसान तुमकां एक्सप्लेन केला, एक स्टेट लेवल टेक्निकल कमिटी असता. बाकीच्या राज्यांनी डिस्ट्रिक्ट लेवलाचेर असता. गोवा धाकटे म्हणून स्टेट लेवल आसा हांगा. सो स्टेट लेवल टेक्निकल कमिटी ते बँकर असता, एग्रीकल्चर डायरेक्टर असतले, फिशरी डेरी डायरेक्टर असता, मागीर तुमच्या भशेन शेतकार असता, पण प्रोग्रेसिव्ह शेतकरी कोण असता तांकां घेता. अशी फूल कमिटी असता 20-25 जाणांची. सो एक एक आमी सपोज एक तुमी भात घेतले, रायस घेतले जाल्यार मागीर तो जो कोण इंचार्ज असता कमिटीचो तो विचारता की मॅक्सिमम कितलो एक वर्सा खातीर कितलो खर्च येतलो. कोण म्हणटा लोकल आल्यार 25,000 खर्च येतलो. सपोज तुमी हायब्रीड व्हरायटी करता जाल्यार 40,000 खर्च येतलो, 30,000 खर्च येतलो. मागीर शेतकरी असतले ते म्हणटले ना 40 ना 50 येतले, मजुरी वाडला आता, सारें वाडला. सो मागीर फूल कमिटी मिळून एक अमावंट डिसायड करता. एक उदाहरण सपोज एक 30,000 भाता खातीर 1 एकरा खातीर 30,000 अशी मागीर ती अमावंट फायनल करून ती मिनिटायज करता. तशें मागीर माड असतले तुमचे, सुपाऱ्यो असतले. माडाक म्हाका दिसता 500, 600, 700 जशें सांगता कमिटी तशी एक अमावंट फायनलायज जाता. प्रत्येक आमी क्रॉप भितर कवर करता. सो त्या क्रॉपाक ती अमावंट लिंक आसता. तीच अमावंट आमी किसान क्रेडिट कार्डा भितर कन्सिडर करता. सपोज कोणाची 1 एकर जमीन आसा आनी तो फक्त भात रोयता, ताका कितके मेळटले 30,000. त्याची इलिजिबिलिटी 30,000. 30,000 वयर बँक कितें करता, एक 20% तुमकां घरान सपोज तुमची गोरवां आसा, कोणाचो ट्रॅक्टर आसा, कोणाचे आनी पॉवर टिलर आसा, वीड कटर आसा, तेजो मेंटेनन्स करपाक आनी 20% ॲड करता भितर. सो 30,000चे 20% ॲड जातले भितर. तेच्या वयर आनी एक 10% तुमकां एक कन्झम्पशन म्हणजे घरा कितें सामान हाडपाक आनी 10% ॲड करता. सो हो फायनल जी अमावंट आसता ती तुमची जातली किसान क्रेडिट कार्डाची अमावंट. कळ्ळें? एकर कळटा तुमकां न्ही? स्क्वेअर मिटर सांगपाक जाय. कळटलें न्ही? अर्द एकरा तुमी करता जाल्यार मागीर तेची हाफ जातली. 30,000 40,000च्या 50% जातले. सपोज 20,000 तुमकां मेळ्ळी, तुमचो अमावंट मागीर तेजेर कॅल्क्युलेट जातलो. सो अशें न्ही की 1,60,000 मेळटा मागीर सगळे 1,60,000 मेळटले. सो प्रत्येकाच्या कोणाचे माड आसा, कोणाचे कुळागर आसा, जेन्ना कुळागर आसता तेन्ना कुळागर कशें आसा, तुमची झाडां मेजची पडटा. म्हाजे कडेन 50 माड आसा, 100 माड आसा, मागीर प्रत्येकाचे आमी ताका हें करतात, तेजो फॉर्म्युला आसता. एका माडा खातीर 600 रुपया मेळटा, मागीर 100 कितले. तशें टोटल करून तुमची ती अमावंट जाता एलिजिबल. ही अमावंट आसा ती तुमकां 5 वर्सां खातीर सँक्शन जाल्ली आसता किसान क्रेडिट कार्ड. प्रत्येक वर्सा आमी तेच्या भितर 10% ॲड करता. म्हणजे तुमकां आतां ह्या वर्सा 60,000 मेळ्ळे, फुडल्या वर्सा आमी 60,000 आनी 6,000 ॲड करतले, 66,000 जातले तुमचे. तशें आनी फुडल्या वर्सा आनी 10% ॲड जातले. अशें करत 5 वर्सां पर्यंत लिमीट तुमकां चलोवंक जाय. किसान क्रेडिट कार्ड हो लोन आसा, तुमकां पयलींच सांगलें गव्हर्मेंट सबसिडी ना ती घेतलो आनी यूज केलो आनी गेले तशें न्ही. तुमकां 1 वर्सा भितर फारीक करचो पडटा. शुगर केन ना जाल्यार 1.5 वर्सां आसता, बाकीच्या क्रॉपाक 1 वर्स आसता. सो 1 वर्सा भितर तुमी आज 1 लाख रुपया घेतले, फुडल्या वर्सा कालच्या दिसा तुमकां एक तुमकां 365 डेज मेळटले पयशे भरपाक. सो 1 वर्सा भितर तुमी पे करूंक जाय. अशें तुमी पे केले जाल्यार तुमकां 7%चे लोन मेळटा. 1 वर्सान पे केलें म्हणटकच तुमकां गव्हर्मेंट, सेंट्रल गव्हर्मेंट 3% सबसिडी दिता. म्हणजे पयलीं तुमी 7%नान पे करतले, सेंट्रल गव्हर्मेंट 3% सबसिडी मेळटली, तुमकां जालो फायनली 4%. स्टेट गव्हर्मेंट आसा, आमी स्टेट गव्हर्मेंटा कडेन क्लेम करतले, स्टेट गव्हर्मेंट 4% दितलो. सो फायनली जाली 0%. पण हे जेन्ना तुमी 1 वर्सा भितर फारीक करता, खुबशे घेता फार्मर आनी मागीर बँकेनूय येना, 2-2 वर्सां येना आनी मागीर म्हणटा कंप्लेनी करता की म्हाका बेनिफीट येवंक ना. तुमचो अकावंट ओल्ड जालो, तुमकां बेनिफीट पासान जावचें ना. जी इंटरेस्ट सबसिडी आसा ती फक्त जे कोण प्रॉम्प्ट पेमेंट म्हणटा पळय ते. सरान म्हाका एक प्रश्न केलो, कोणाची शेती व्हांवली, खेती आयली जाल्यार पळय थोडेसं बँकेचे लिमिटेशन्स आसता. जे जनरली कशें आसता, एक फसल विमा योजना म्हणून स्कीम आसा गव्हर्मेंटाची. हेच्या भितर प्रत्येक स्टेट गव्हर्मेंट थोडे जे क्रॉप्स आसा ते नोटिफाईड क्रॉप म्हणून डिक्लेअर करता. सो गोवा स्टेट रायस म्हणजे तुमचो भात, मागीर ग्रावंडनट भिकणां म्हणटा ती, मागीर रुरल एग्रीकल्चर ऑफिसर आसतले, तुमचे जे लोकल तलाठी आसतले, ते सगळे हितून इन्वॉल्व जावन. बँकेची सायड आसा लोन दिवपाची, आमी तुमकां चडांत चड हेल्प करता. तुमच्या ह्या ग्रुपाचें कशें आसता, तुमी म्हयन्याक थोडे पयशे सेव करूंक जाय. आनी तुमी सपोज ग्रुपाचो बँकेन अकावंट आसा जाल्यार तुमी बँकेन अकावंट घालूंक शकता. नाजाल्यार ग्रुपा भितर एक प्रेसिडेंट आसता, सेक्रेटरी आसता, एक ट्रेजरर आसता. म्हयन्या तेंची मिटींग जाता आनी ट्रेजरर जो आसता तो मे बी तुमच्या बायलांक बी खबर आसतलें,
तुम्ही महिना